भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट झाल्यानंतर नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज आणि देशमुख कुटुंबियांची भेट होणार आहे। रविवारी भगवानगडावर जाऊन देशमुख कुटुंबियांना महंत नामदेव शास्त्री यांच्यासमोर काही पुरावे सादर केले। यानंतर शास्त्रींनी भगवानगड देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं। देशमुख कुटुंबियांना नारायणगडावर जाऊन देखील दर्शन घेतलं, मात्र काही नियोजित कार्यक्रमामुळे महंत शिवाजी महाराजांची भेट झाली नाही। परंतु आज शिवाजी महाराज आणि धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांची मस्साजोग गावामध्ये भेट होणार असल्याची माहिती आहे। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज आणि देशमुख कुटुंबियांची आज भेट होणार आहे। नारायणगडावर देखील जाऊन देशमुख कुटुंबियांनी दर्शन घेतलेलं होतं, पण महंत शिवाजी महाराज आणि देशमुख कुटुंबियांची भेट होऊ शकली नव्हती, ती आज होणार आहे। आणि या घडामोडींसंदर्भात बातचीत करूयात। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला प्रश्न असा की अंजली दमानिया आज कोणता बॉम्ब फोडणार? नाही, निश्चित आज सगळ्यांनाच प्रश्न आहे की अंजली दमानिया नेमका कुठला या ठिकाणी गौप्यस्फोट करणार आहेत, बॉम्ब फोडणार आहेत। मात्र आजचा जो दिवस आहे तो संतोष देशमुख हत्या होऊन 56 दिवस झालेत, मात्र अद्यापही एक आरोपी फरार आहे। दुसरीकडे आज नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज हे देखील मस्साजोगमध्ये येणार आहेत आणि ते देशमुख कुटुंबियांची भेट देखील घेणार आहेत। आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत। पहिला प्रश्न आहे की अंजली दमानिया ज्या पहिल्यापासून या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करतायत, त्या आज एक मोठा गौप्यस्फोट करणार आहेत। या संदर्भात तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालंय का? माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही, पण अंजलीताई यांनी प्रसारमाध्यमांना हे सगळ्यांना सांगितलेलं आहे की आज ते 11 वाजेपर्यंत कुठले पुरावे सादर करणार आहेत आणि त्यातून काय आहे हे अवघ्या काही वेळेतच आपल्या सगळ्यांना कळणार आहे आणि ते सगळ्यांना समजेल। बरं, दुसरा असं आहे की नारायणगडाचे जे महंत आहेत शिवाजी महाराज हे आपल्या कुटुंबियांची आज भेट घेणार आहेत। परवा महाराजांकडं आम्ही दर्शनासाठी गेलो होतो नारायणगडावर। महाराज एक नियोजित कार्यक्रमासाठी बाहेर गेलेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की मी 1-2 दिवसामध्ये मस्साजोगला कुटुंबियाची भेट घेण्यासाठी येणार आहे। तर तसं नियोजन त्यांचं आहे। ते कुटुंबियांना भेटण्यासाठी येताना ते निरोप देतील आम्हाला। बरं, आणि मग आम्ही थांबू त्याच्यासाठी। 56 दिवस झालेत, मात्र अजूनही पूर्ण न्याय मिळालेला नाही असं दिसतंय एकंदरीत। न्यायाचा विषय आत्तापर्यंत असा आहे की जे आरोपी आहेत, एक फरार आरोपी आहे आणि जे मध्ये जेरबंद झालेले आरोपी आहेत। विष्णू चाटे याचा मोबाईल जो आहे तो त्यांनी म्हणजे पुरावा नष्ट केलेला आहे, पण देशमुख कुटुंबियाच्या मागणी अशी आहे की त्या मोबाईलमध्ये सगळ्या आरोपीचे व्हिडिओ, काही महत्त्वाचे पुरावे असल्यामुळे फक्त विष्णू चाटेवर पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा नोंद करून काहीच उपयोग नाही होणार। असंही 100% या आरोपींना फाशी होणार आहे, पण त्याच्यात जे काही पुरावे आहेत, त्याच्यात जे काही व्हिडिओ आहेत, त्याच्यात जे काही ऑडिओ क्लिप आहेत, त्याच्यात जे काही फोन कॉल आहेत, याची सगळी जिम्मेदारी ही प्रशासनानं घ्यायची आहे आणि त्याची गांभीर्यानं दखल मुख्यमंत्री साहेबांना कशी घ्यायची किंवा त्यांना प्रशासनाला काय सूचना द्यायच्या ही मी काल विनंती केली आहे माझ्याकडून। कारण त्याच्यावर सगळे गुन्हे आहेत, पण एक गुन्हा वाढवल्यानं त्याची फाशी होणार आहे, पण त्याच्यामध्ये जे गंभीर गुन्ह्याचे जे सगळा डाटा आहे मोबाईलमध्ये तो आपल्याला पाहिजे आणि त्यातून जर इकडं आमच्या जे आरोपी काय डाटा आहे असं तुमची माहिती हे सगळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स असणार आहेत। व्हिडिओ कॉल आहेत, फोन कॉल आहेत, ऑडिओ क्लिप आहेत। कुणाला फोन कॉल केले? हे सगळे आरोपी, हे जाळे, हे जे खंडणीखोर आहेत, हे अपहरण ज्यांनी केलेलं आहे, ज्यांनी हा खून केलेला आहे, हे संघटित गुन्हेगारीचं खूप मोठं जाळं आहे। त्यांचा मोबाईल पोलिसनं समोर आणल्याशिवाय अजून खूप काही माहिती व्हायचं राहिलेलं ते माहीत होणार नाही। प्रज्ञा, हे होते धनंजय देशमुख आणि त्यांनी गंभीर आरोप केलेत की त्यातले जे पुरावे आहेत मोबाईलमधले ते खूप गंभीर आहेत आणि ते मिळायला हवेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे। आणि नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज याच देशमुख कुटुंबियांची देखील भेट घेणार आहे। आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे अंजली दमानिया नेमका काय गौप्यस्फोट करतात आणि काय ते समोर आणतात हे पाहणं देखील आजच्या दिवसाचं महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा।
कृष्णा, अपडेटकडे लक्ष असेल. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधल्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.